नमस्कार. माझं नाव डॉक्टर दिनेश भोसले आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर व्यंकटराव घोरपडे. मी घोरपडे सरांना विनंती करतो, की 2-3 मिनिटात स्वतःबद्दल आधी सांगा. म्हणजे जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही कुठे-कुठे काम केलं होतं, याच्याबद्दलची माहिती मिळेल. नक्कीच मलाही आवडेल भोसले सर. मी डॉक्टर व्यंकटराव घोरपडे, सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सांगली. मी पशुसंवर्धन विभागामध्ये साधारण 36 वर्ष सेवा करून मी सेवानिवृत्त झालेलो आहे आणि माझा बहुतेक काळ हा पशुवैद्यकीय दवाखान्यावर मी घालवलेला आहे. त्या ठिकाणी अनेक राज्यातील अनेक दवाखान्यावर मी काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून अनेक प्रकारचे रोगराई त्याचबरोबर अनेक पशुपालकांच्या संपर्कात आल्यामुळे साधारण पशुसंवर्धन विभागाशी निगडीत आपण खेड्यापाड्यातून पशुपालकांच्यासाठी नेमकं काय करायला हवं याची थोडीशी जाणीव झालेली आहे आणि त्याच पद्धतीनं आपण विस्तार कार्यामध्ये खूप मोठं कार्य मला करण्याची संधी देखील मिळाली. त्यामुळे मी आतापर्यंत अनेक माध्यमातून लेख लिहिलेले आहेत, अनेक वृत्तपत्रातून लेख लिहिलेले आहेत, अजूनही लिहितोय आणि अनेक वेबिनार मधून सुद्धा मी मार्गदर्शन केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं राज्यातील पशुपालकांच्या हितासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून मी त्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. हीच माझी ओळख आहे आणि तीच राहील. सर, आपण आपल्या पहिल्या प्रश्नात येऊया. सध्या पावसाळ्यात आपल्या पशुधनाची काळजी कशी घेतली पाहिजे? कसं आहे की आता एकच ग्लोबल वॉर्मिंगचा खूप मोठा विषय आहे आणि वाढलेलं तापमान आणि वेगवेगळ्या आव्हानांना पशुपालकांना तोंड देण्याला लागत आहे. ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपण आपली काळजी घेतो त्याच पद्धतीनं आपल्याला पशुधनाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आज असणारे जे पशुधन आहे, गाई म्हशी आहेत, शेळ्या मेंढ्या आहेत, कुकुट पक्षी आहेत आणि त्याचबरोबर श्वान आणि मांजरं देखील आहेत. ह्यांचा आणि मानवाचा संबंध आता फार निकटचा राहिलेला आहे आणि म्हणून बदलत्या वातावरणानुसार आणि हवामानानुसार ऋतुमानानुसार आपल्याला पशुधनाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज तापमान वाढत चाललेलं आहे. वाढलेल्या तापमानामुळे पाऊस कधी पडेल, किती पडेल किंवा वातावरणात बदल कसे होतील हे आपल्याला सांगता येत नाही आणि म्हणून आपण जर सजग राहिलो आणि आपण थोडंसं लक्ष दिलं आणि हवामानाचा अंदाज जर आता जे वर्तवले जातात त्याच्यावर थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला निश्चितपणे ऋतुमानानुसार आपल्याला काळजी घेता येऊ शकते. आणि म्हणून सध्या सुरू असलेला जो पावसाळा आहे या पावसाळ्यामध्ये आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला निश्चितपणे पशुधनाची काळजी वेगवेगळ्या माध्यमातून घेतली तर सर्व पशुधनाला आपल्याला हा पावसाळा सुखकर करता येईल असं मला वाटतं. असं म्हणतात की पावसाळ्यातील पशुधनाची काळजी ही उन्हाळ्यापासूनच सुरू केली पाहिजे. काय काय काळजी आपण उन्हाळ्यापासून घेतली पाहिजे? अगदी बरोबर आहे. आपण केव्हाही एखाद्या गोष्टी म्हणजे काळजी घेत असताना त्याचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. नियोजन अशासाठी की पावसाळ्याच्या पूर्वी उन्हाळा असतो आणि त्या उन्हाळ्यापासूनच आपण पावसाळ्याची काळजी घेणं सुरुवात करायला पाहिजे. विशेषतः उन्हाळ्यामध्ये आपण पावसाळ्यातील जे साथीचे रोग आहेत ते येऊ नयेत म्हणून सर्वात महत्वाचं आपल्याला उन्हाळ्यामध्ये लसीकरण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. साधारण मेच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये सर्व जनावरांचं जंतनाशक औषधं देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं आपण त्या जनावरांचं शेण किंवा लेंडी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नेऊन त्याची तपासणी करून घेतली आणि त्या माध्यमातून त्या दवाखान्यामध्ये उपलब्ध असणारं आणि त्या आवश्यक असणारं जंताचं औषध जर उपलब्ध करून घेतलं आणि सर्व जनावरांना जंताचं औषध देऊन घेतलं तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला पावसाळ्यामध्ये होऊ शकतो. दुसरं असं की आपल्याला लसीकरण जे पावसाळ्यापूर्वी आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपल्याला जंतनाशक दिल्यामुळं त्या लसीचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये
लसीकरण करण्याच्या पूर्वी जंतनाशक देणं आणि त्या पद्धतीनं घटसर्प, फऱ्या, लंपी स्किन डिसीज या पद्धतीचं लसीकरण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो गोट्याच्या बाबतीमध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्येच पावसाळ्यामध्ये गोट्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत पाणी गळणार नाही यासाठी आपले जे गोटे आहेत ते गोटे दुरुस्त करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. गोट्यामध्ये कुठं गळती आहे का हे देखील पाहणं आवश्यक आहे. गळती असेल तर ती आपल्याला काढून घ्यावी लागेल. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची जर असेल तर आपल्या गोट्यामध्ये असणाऱ्या ज्या विद्युत वायरी आहेत त्याचं सुद्धा निरीक्षण करून त्यामध्ये कुठं खराबी आहे का हे देखील पाहून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आपण गोट्यामध्ये असणाऱ्या वीज कडाडून किंवा विजेचा लोट ज्यावेळी पावसाळ्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये वीज कडाडते, वीज पडते, अशा वेळेला तांब्याच्या पट्ट्या वापरून जमिनीमध्ये जर आर्थिंग करून व्यवस्थित घेतलं तर पावसाळ्यामध्ये त्या धोक्यापासून आपण वाचू शकतो. उन्हाळ्यामध्ये पावसाचं ज्यावेळी पावसाचं पाणी असतं ते थेट जनावरांच्यावर येऊ नये यासाठी आपण देखील काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि याच पद्धतीनं पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यामध्ये आपल्याला अनेक बाबी काय होतं की पावसाळा सुरू झाला आपल्याकडं की आपल्याकडं तात्काळ वैरण उपलब्ध होऊ शकत नाही, पाऊस पडत असतो. अशा वेळेला पावसाळ्याच्या सुरुवातीला हिरवी वैरण येण्यापूर्वी लागणाऱ्या वैरणीचं नियोजन देखील आपल्याला करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीनं वाळलेला चारा जो आहे तो त्याच्या बडमी व्यवस्थित रचून घेणं, त्यासाठी साठा करणं आणि मुरघासाचा जर साठा आपण व्यवस्थित करून घेतला तर पावसाळ्यामध्ये हिरवी वैरण उपलब्ध होईपर्यंत त्याचा वापर करून आपल्याला पावसाळा सुसह्य करून घेता येऊ शकतो. आणि म्हणून पावसाळ्यामध्ये गोट्याचं व्यवस्थापन, आरोग्याच्या दृष्टिकोनातून जंतनाशक देणं, लसीकरण करून घेणं, गोट्यामध्ये कुठं गळती राहणार नाही याची काळजी करणं आणि त्याचबरोबर गोट्याच्या भोवती कुठंही पाणी साठणार नाही याची देखील जर काळजी आपण उन्हाळ्यामध्येच करून घेतली, पाणी जे येणार आहे त्याला रास्ता करून दिला तर निश्चितपणे आपल्याला पावसाळा आपल्या सर्व पशुधनासाठी सुसह्य करून घेता येऊ शकतो. धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगली माहिती. आज ही माहिती ऐकल्यानंतर आपले शेतकरी पुढच्या वर्षी उन्हाळ्यात ही सगळी तजवीज करतील. पावसाळ्यामध्ये कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो त्याबद्दल जरा आम्हाला सांगा. आता पावसाळा म्हटलं की पावसाळ्याचं वातावरण आपण सगळे जाणतो. पावसाळ्यामध्ये कधी जास्त पाऊस पडत असतो, कधी थोडा पाऊस पडतो. थोडा पाऊस पडल्यानंतर आर्द्रता वाढते, उष्णता वाढते. त्याचबरोबर जादा पाऊस पडला तर ओलावा निर्माण होतो, वातावरण थंड राहतं. आणि पावसाळ्यामध्ये खरं तर आपण मागच्या 2-3 वर्षापासून पाहिलेलं आहे की पावसाळा वाढला की लंपी स्किन डिसीज चालू होतो. याचं कारण असं की पावसाळ्यामध्ये कीटकांचं प्रमाण खूप वाढतं आणि म्हणून जे आजार कीटकांद्वारे प्रसारित होतात त्याच्यावर सुद्धा आपल्याला नियंत्रण करणं आवश्यक आहे. आणि याचंच कारण म्हणजे आपण पावसाळ्यामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये जे जनावरं चरायला वगैरे सोडली जातात किंवा जनावराला गोट्यात सुद्धा जे वैरण आणून घातली जाते, अशा वेळेला पावसाळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर कुठले आजार होत असतील तर त्याच्यामध्ये घटसर्प हा एक आजार आहे, फऱ्या हा आजार आहे. त्याचबरोबर गोट्यामध्ये असलेल्या पाण्यामुळं किंवा गोट्याच्या जमिनीतली जर आपण व्यवस्थित काळजी घेतलेली नसेल, त्या ठिकाणी खड्डे बिड्डे असतील तर त्यामध्ये पाणी साचून त्यावर जर जनावर बसलं तर मस्टायटिस सारखा रोग होऊ शकतो. पावसाळ्यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये हिरवी वैरण आल्यानंतर ती थेट आहे तशी घातल्यामुळं अनेक जनावरांना हगवण देखील लागण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये बुरशीयुक्त चारा सुद्धा आपल्याला काही वेळेला, मगाशी मी जे सांगितलं की उन्हाळ्यामध्ये आपण व्यवस्थित बडबी रचून घ्यायला पाहिजेत आणि घेतलेल्या ज्या बडबीतून चारा जो आपण उन्हाळ्यात घालणार आहोत त्याच्यावर जर बुरशी असेल तर त्या बुरशीमुळे नायट्राइट पॉइझनिंग सुद्धा होण्याची शक्यता असते. आणि म्हणून पावसाळ्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे घटसर्प फऱ्या, पातळ हगवण लागते,
त्याचबरोबर लंपी स्किन डिसीज सारखे डिसीज सुद्धा होऊ शकतात, कीटकांमुळे प्रसारित होणारे. पावसाळ्यामध्ये गार गरम वातावरण ज्यावेळी सुरू असतं त्यावेळी गोचडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि गोचिडांचा प्रादुर्भाव जर वाढला तर त्यावेळी थायलेरियासिस, बबेसिओसिस, अनाप्लाझ्मोसिस सारखे आजार देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. दिनेशजी, दुसरी अशी गोष्ट महत्वाची आहे, गोट्यामध्ये आपण कितीही काळजी घेतली तरी काही वेळेला पाणी साठणं, दलदल होणं, शेण मलमूत्र वेळेवर न काढलं जाणं, याच्यामुळं खुरांचे आजार देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात आणि या सगळ्यांच्यासाठी आपल्याला काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आता काळजी जर कोणती घ्यायची म्हटली तर लसीकरण करून आपण घटसर्प फऱ्या थोपवू शकतो. त्याचबरोबर लंपी स्किन डिसीज जो आहे तो सुद्धा आपण लसीकरणाच्या माध्यमातून थोपवू शकतो. त्यासाठी आपण त्याचबरोबर जर आपण संध्याकाळच्या वेळेला गोट्यामध्ये आपण लिंबाचा पाला आणि शेणकुट याची जर धुरी केली आणि त्या कीटकांना आपण गोट्यापासून दूर ठेवलं तर कीटकापासून प्रसारित होणारे जे लंपी स्किन डिसीज आहेत किंवा इतर जे आजार आहेत ते सुद्धा आपण त्याच्यापासून दूर ठेवू शकतो. आता मस्टायटिस सारखे जर आजार आपल्याला टाळायचे असतील तर जनावरांची स्वच्छता ठेवणं, गोट्याची स्वच्छता ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. गोट्यामध्ये असणारे जे महत्वाचे फ्लोर आहे किंवा गोट्यामधले जे जागा आहेत, जागा जनावर ज्या ठिकाणी आपण बांधतो त्याची देखील काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणी आपल्याला उतार फार महत्वाचा आहे. तो उतार व्यवस्थित असला पाहिजे जेणेकरून पडलेलं शेण किंवा लघवी आपल्याला व्यवस्थित वाहून जाईल आणि त्याच्यामध्ये जनावर न बसतील याची जर काळजी घेतली तर मस्टायटिस सारखा आजार देखील आपल्याला टाळता येऊ शकतो. राहिला आपण खुरांची जी काळजी आहे ती सुद्धा घेणं अत्यंत महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये नियमित दलदलीमध्ये राहून त्या खुर नरम होतात आणि नरम झाल्यामुळे त्या ठिकाणी जर एखादी जखम असेल ती जखम चिघळते आणि जखम जर चिघळली तर त्या ठिकाणी माशा बसणं, किडे पडणं अशा प्रकारच्या गोष्टी होतात आणि म्हणून खुरांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळेला बाजारामध्ये आपल्याला रबरी मॅट सुद्धा काही उपलब्ध होत आहेत. अनेक दूध संस्था त्या सबसिडी अनुदानावर पुरवठा करतात. तरी त्याचा जर वापर केला तर आपण जनावरांचे खूर व्यवस्थित ठेवू शकतो. फक्त एक गोष्ट आहे की अशा प्रकारचे रबरी मॅट आपण ज्यावेळी वापरतो त्यावेळेला त्या रबरी मॅटची सुद्धा काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. काळजी अशी की ते धुत असताना ती काळजी उचलून घेणं, त्याच्या खालची जागा देखील प्रत्येक वेळी दिवसातून एकदा का होईना आपण जर साफ करून घेतलं तर त्या ठिकाणी शेण मलमूत्र साठणार नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला त्याची काळजी आपल्याला घेता येईल. म्हणजे खुराची काळजी या पद्धतीने घेता येईल, मास्टायटिस साठी त्या मगाशी मी सांगितले त्या पद्धतीने घेता येईल, लंपी स्किन डिसीज साठी आपल्याला कीटकांचा प्रादुर्भाव टाळता येईल आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की जे पावसाचं पाणी आहे ते जनावरांच्या अंगावर पडू नये म्हणून ताडपत्री किंवा प्लॅस्टिकचा कागद गोट्याच्या भोवती उघडे जी जागा असते त्या ठिकाणी अशा रीतीने गुंडाळून ठेवायचा की पाऊस आला की आपल्याला तो खाली सोडता यायला पाहिजे, पाऊस नसताना तो आपण वर घेता यायला पाहिजे आणि जेणेकरून जर व्हेंटिलेशन व्यवस्थित ठेवलं तर निश्चितपणे आपल्याला आपल्या जनावरांच्या पावसाळ्यातील रोगापासून काळजी घेता येऊ शकते. पावसाळ्यात आणखीन एक महत्वाचा कोणता आजार असेल तर तो निमोनिया. त्याचं कारण गोट्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त जनावरं असतील किंवा जनावरांच्या पावसामुळे जर थंडी वाढली असेल तर अशा वेळेला जनावरे एकत्र जवळजवळ येण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून उबदारपणा यावा. पण अशा वेळेला अशा जनावरे ज्यावेळी एकत्र येतात आणि दमट वातावरण निर्माण होतं त्यावेळी वेगवेगळ्या जीवाणूंचा प्रादुर्भाव होतो आणि जनावरांना श्वसनाचा रोग होतो आणि त्यांना निमोनिया होण्याची शक्यता असते. आणि म्हणून जनावरांच्या गोट्यामध्ये आपल्याला योग्य पद्धतीनं थोड्याशा अंतरावर जनावर असली पाहिजेत. वातावरण गार असेल, गरम ते थोडंसं गरम राहील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. थेट पावसाचं पाणी अंगावर येता कामा नये याचीही काळजी घेतली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं काळजी घेतली आणि असलेली वैरण देखील आपल्याला योग्य पद्धतीनं आपल्याला खाऊ घातली पाहिजे. आणलेली वैरण ओली असलेली घातली तर तरी सुद्धा जनावरांना पातळ हागवण लागू शकते. त्याचबरोबर बुरशीयुक्त कडबी घातली किंवा न नितळलेला हिरवा चारा घातला तरी सुद्धा जनावरांना त्याची बाधा होते आणि मग हागवणीसारखे किंवा बुरशीमुळं त्याला हागवण लागणे किंवा विषबाधा होणे या गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणून पावसाळ्यामध्ये आपल्याला
या मोठ्या जनावरांची काळजी जर या पद्धतीने घेतली तर हे सगळे रोग आपल्याला निश्चितपणे टाळता येऊ शकतात. धन्यवाद सर. मी रोगांबद्दल बोलताना वैरण व्यवस्थापन आणि गोठा व्यवस्थापनाबद्दल पण सांगितलं. कारण शेतकऱ्यांचा 70% खर्च जो असतो हा खाद्यावरती आणि वैरणीवरती होतो. आणि काही शेतकऱ्यांचे मुक्त संचार गोठे नाहीत. त्यामुळे गोठा व्यवस्थापन, वैरण व्यवस्थापन हे पावसाळ्यात खूप महत्वाचं आहे. आणि याच्यात जर काही मुद्दे राहिले असतील तर तुम्ही नक्की सांगा. बरोबर आहे. काही वेळेला मुक्त संचार गोठा असतो. मुक्त संचार गोठ्यामध्ये सुद्धा पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यामध्येच त्या ठिकाणची स्वच्छता करणं किंवा त्या ठिकाणी साठलेलं शेण उचलून बाजूला करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण मुक्त संचार गोठ्यामध्ये सुद्धा पावसामुळे जर दलदल निर्माण झाली तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पायाचे जे खूर आहेत ते खूर त्या ठिकाणी नरम होऊन त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. अनेक वेळा जनावरं जर पावसात भिजली आणि ते जर पशुपालकांच्या लवकर लक्षात आलं नाही त्यावेळेला सुद्धा ते जनावरं त्यावेळी ताप येणं, त्यांना सर्दी होणं, निमोनियासारखी लक्षणं दाखवणं, अशा पद्धतीची लक्षणं त्यावेळी जनावरांच्याकडून दाखवली जाऊ शकतात. आणि म्हणून पावसाळ्यामध्ये ही सुद्धा काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा दिनेशची काय होतं की गोठ्यामध्ये कितीही काळजी घेतली तर अंगावर जर कुठंतरी पाणी ठिबकत असेल, पाणी पडत असेल तर कातडीचे आजार देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात. आणि कातडीचे आजार जर झाले तर त्याला सुद्धा तात्काळ उपचार करणं आपल्याला फार आवश्यक असतं. आणि म्हणून कातडीचे आजार होऊ नये यासाठी देखील पशुपालकांनी लक्ष देणं, काळजी घेणं, जनावरं स्वच्छ धुत असताना अशा पद्धतीचा कुठं प्रादुर्भाव झालेला आहे का याची देखील काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. मस्टॅटिसच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पावसाळ्यामध्ये पाणी धार काढण्यासाठी मशीन असेल तरी सुद्धा त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण ज्या वेळेला काही पशुपालक हाताने धार काढतात त्यावेळी कास धुण्यासाठी म्हणून जे आपण पाणी वापरणार आहोत ते पाणी सुद्धा स्वच्छ असलं पाहिजे याची देखील काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळेला आपण जनावरांच्या गोठ्यातील शेण, मलमूत्र जे आहे ते शेण आणि मलमूत्र आपण कंपोस्ट खड्ड्यामध्ये जवळजवळ गोठ्यापासून 60 मीटर दूर अंतरावर ते नेऊन टाकलं पाहिजे आणि त्याची देखील काळजी घेतली पाहिजे. अन्यथा आपण गोठ्याच्या शेजारीच जर त्याचा ढीग करून ठेवला, त्याची साठवणूक केली तर त्याच्यामध्ये गोचीड, गोमाशा, चिलटं वाढतात आणि ती जर त्याची वाढ झाली तर निश्चितपणे आपल्याला त्याचा त्रास आपल्या पशुधनाला होतो. गोचीड, गोमाशा सुद्धा होऊ नये यासाठी आपल्या गोट्यामध्ये असणारे जे क्रॅक्स आणि क्रिवायसेस आहेत, फटी आहेत, दावणीला काही ठिकाणी दगडाच्या फटी असतात, त्या फटी आपण सगळ्या मुजवून घेतल्या पाहिजेत. जर मुजवून घेतल्या नसतील तर त्या ठिकाणी गोचिडाचा प्रादुर्भाव होतो आणि पावसाळ्यामधील दमट आणि उष्ण वातावरणामध्ये त्या गोचिडांचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि रात्रीच्या वेळी जनावराला ते गोचिड चिकटतात आणि त्यामुळे मोठा नुकसान होण्याची शक्यता असते. अनेक वेळेला पावसाळ्यामध्ये खायला वैरण भरपूर असते, त्यासाठी आपण काय करतो की जादा पशुधन आणण्याचा प्रयत्न करतो. गोट्यामध्ये बाहेरून एखादं जनावर आपण आणतो, त्याच्या अंगावर जर गोचीड असतील आणि त्याचा जर प्रादुर्भाव आपल्या गोट्यामध्ये झाला तर आपल्या अनेक जनावरांना थायलेरियासिस, बबेसिओसिस मगाशी मी जे सांगितलं त्याचा सुद्धा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून असं जर पावसाळ्यामध्ये आपण जनावर शक्यतो खरेदी करू नयेत आणि जर केलंच तर साधारण 20-25 दिवस, 21 दिवस कमीत कमी ते जनावर आपण गोट्यापासून बाहेर बांधून ठेवायला पाहिजे, त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे, त्याच्या अंगावरचे गोचीड सगळे मारून घ्यायला पाहिजेत, त्याच्यावर औषध फवारून घ्यायला पाहिजे. आणि असं जनावर आपण मग 21 दिवसांनी आपल्या मूळ गोट्यामध्ये आणून आपल्याला त्याच्यामध्ये त्याला मिक्स करायला पाहिजे. ही देखील काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीनं अनेक ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याची जर काळजी आपण घेतली तर गोट्यामध्ये होणारे जे आपले आजार आहेत ते आजार आपण थोपवू शकतो. याबाबत कुणाचंही दुमत असायचं कारण नाही. ह्याच्यामध्ये निमोनिया मात्र खूप महत्वाचा आहे. या काळामध्ये निमोनियाचं प्रमाण खूप वाढलेलं असतं आणि निमोनियामध्ये ताप येणं, श्वसनाला त्रास होणं, जनावर धापा टाकतं, दुधाचं उत्पादन कमी होतं आणि उत्पादन कमी झाल्यामुळं
आपल्याला लगेच फार मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून ह्या लक्षणावर सगळ्यात महत्व देणं आवश्यक आहे. आणि बाकीच्या गोष्टीत सांगत झालं तर पावसाळ्यामध्ये मुळातच आपण वैरणीच्या काही वेळेला तुटवडा होऊ शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये आपण कवळं गवत काही वेळेला घालू शकतो. जनावराला थेट सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होते. आणि जंताचा प्रादुर्भाव असेल, जंताचं औषध दिलं नसेल तर जनावरांची प्रतिकार शक्ती फार कमी होऊन जाते. आणि प्रतिकार शक्ती ज्यावेळी त्याची कमी होते अशा वेळेला सगळे आजार आपल्याला चिकटण्याची शक्यता असते. आणि म्हणून प्रतिकार शक्ती टिकवण्यासाठी योग्य आहार देणं, उन्हाळ्यामध्येच त्याची तब्येत व्यवस्थित राहील याची काळजी घेणं, वैरणीचा साठा, हिरव्या वैरणीचा साठा किंवा योग्य हिरवी वैरण आपण जर पुरवठा केला तर निश्चितपणे आपल्याला पावसाळ्यामध्ये आपली सगळी जनावरं जी आहेत ती रोगमुक्त ठेवू शकतो. धन्यवाद सर. आपल्या शेतकऱ्यांकडे शेळ्या मेंढ्या पण आहेत. पावसाळ्यामध्ये शेळ्यांची आणि मेंढ्यांची कशी काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या व्यवस्थापनात काय बदल केले पाहिजे ते पण जरा सांगा. हा, शेळ्या मेंढ्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला खूप काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. शेळ्या मेंढ्याच्या बाबतीत देखील त्यांचा जो निवारा आहे तो निवारा अत्यंत महत्वाचा आहे. त्या निवाऱ्यामध्ये सुद्धा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची गळती किंवा कुठेही पाणी ठिबकता कामा नये. त्यांच्या अंगावर थेट पाणी येता कामा नये. शेळ्या भिजता कामा नये. म्हणजे शेळ्या मेंढ्या सुद्धा ह्या काटक जनावर आहेत. आणि ही काटक जनावर ज्या वेळेला आपण गोठ्यामध्ये आपण संध्याकाळी बांधून ठेवतो त्यावेळी देखील त्यांचा ओव्हर क्राउडिंग जास्त प्रमाणामध्ये एकत्र मोठ्या प्रमाणामध्ये ते बांधता कामा नये. आणि त्या गोठ्यामध्ये आपण त्यांचा जो निवारा आहे त्या ठिकाणी शेळ्या मेंढ्यांच्यासाठी किंवा नर बोकड किंवा मेंढा जो असतो त्यांच्यासाठी आणि करडा कोकरांच्यासाठी आपल्याला वेगळी सोय जर करता आली तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. शेळ्या मेंढ्यांना वैरण टाकत असताना आपण कुट्टी करून जर वैरण टाकली तर त्याचा फायदा आपल्याला होतो. वैरणीचं नुकसान होत नाही आणि शेळ्या मेंढ्या त्या वैरण चांगल्या पद्धतीने त्या खाऊ शकतात आणि त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. शेळ्या मेंढ्यांना पावसाळ्याच्या तोंडावर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे जंतनाशक लेंडी तपासून घेणं आणि योग्य प्रिसाइज ज्या जंतांचा प्रादुर्भाव झाल्या असण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीचं जंताचं औषध देऊन आपल्याला त्यानंतर आपल्याला शेळ्या मेंढ्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आंत्रविषार आणि पीपीआर या 2 लसी आपण उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यापूर्वी आपण टोचून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आंत्रविषार लस टोचून घेत असताना त्याचा जो डोस आहे त्या डोस प्रमाणे 2 मिली कातडी खाली देणं आणि 15 दिवसातून दुसरी लस मात्रा आंत्रविषारची देणं ही अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शेळी मेंढी पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळं आपल्या शेळी मेंढ्यांच्या प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते, त्यांना बूस्टर मिळतो आणि त्याबद्दल त्या रोगापासून आपण त्या जनावरांना पावसाळ्यामध्ये वाचवू शकतो. त्यासाठी पुष्कळ वेळेला आपण काय करतो, पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये त्यांची थोडीशी खाण्याची आबाळ होते, हिरवी वैरण मिळत नाही. अशा वेळेला पावसाळ्यामध्ये आपण शेळ्या मेंढ्या चरायला सोडल्यानंतर हिरवं कोवळं लुसलुसीत गवत जे आहे त्या शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात खाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अशा पद्धतीनं हिरवं कोवळं लुसलुसीत गवत जर मोठ्या प्रमाणात खाण्यात आलं तर पोट फुल भरून जातं आणि पोट भरल्यानंतर त्या ठिकाणी असणारे जीवाणू जे आहेत ते जीवाणू त्या ठिकाणी टॉक्सिन त्या जीवाणूंच्या मुळे त्या ठिकाणी ऑक्सिजन न मिळाल्यामुळं त्यांची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्याच्या ठिकाणी टॉक्सिन निर्माण होतं आणि मग शेळ्या मेंढ्यांना आंत्रविषार रोगाची लागण होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेळ्या मृत्युमुखी पडू शकतात. आणि म्हणून शेळ्या मेंढ्या पावसाळ्यात चरायला घेत असताना चांगल्या वाढलेल्या गवतामध्ये किंवा जे गवत जून झालेलं आहे अशा ठिकाणी त्यांना चरायला नेणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये एका ठिकाणी न चालवता त्यांना दूरपर्यंत चालवत नेणं आणि चालवत आणणं ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि जेणे अर्धपोटी राहणं पाहिजेत, फुल पोट भरेपर्यंत त्यांना खाऊ न देणं ही देखील फार महत्वाची गोष्ट आहे. आंत्रविषाच्या नंतर जो पीपीआर त्याला मी आज सकाळीच पाहिलं एका ठिकाणी, त्याला काही शेळी मेंढी पालक
तिला पिपऱ्या या नावाने आता ओळखायला लागलेल्या आहेत. तर पीपीआर जो रोग आहे त्याची सुद्धा आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचं योग्य पद्धतीनं लसीकरण घेऊन घेणं आणि पावसाळ्यामध्ये त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर वर्षी आपण आपल्या कळपामध्ये जी करडं कोकरं निर्माण होतात त्या करडा कोकरांचं पीपीआरचं लसीकरण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जंतनाशक पाजणं, आंत्रविषार रोगाविरुद्ध लसीकरण करून घेणं, पीपीआरचं लसीकरण करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीमध्ये दुसरं सगळ्यात महत्वाचं जर कोणता आजार असेल तर निमोनिया. त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निमोनिया होण्याची शक्यता असते आणि तो निमोनिया आपल्याला टाळायचा असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये शेळ्या एकत्र न कोंडता त्यांना थोड्यासा मोकळी जागा मिळावी अशा पद्धतीनं त्यांना आपण बांधलं पाहिजे किंवा त्यांचं वेगवेगळ्या कप्पे तयार करून त्यामध्ये त्यांना सोडलं पाहिजे. वातावरण फार दमट किंवा थंड राहता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. करडा कोकरांच्या बाबतीमध्ये देखील खूप काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये त्यांना हागवण लागून त्यांच्यामध्ये सुद्धा मोठी मरतूक होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून करडं कोकरं जी आहेत त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवणं आणि 3 महिने झाल्यानंतर त्यांना जंताचं औषध देणं, त्यांना योग्य पद्धतीनं चरायला सोडण्यापूर्वी त्यांना दूध पाजणं, अशा पद्धतीची जर काळजी घेतली तर शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला पावसाळा सुखकर करून घेता येतो. त्यांच्यामध्ये सुद्धा कातडीचे आजार खूप होण्याची शक्यता असते कारण पावसाळ्यामध्ये त्यांच्या अंगावर केस जास्त असतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये भिजून आल्यानंतर त्यांना जर थोडंसं फार जास्त वेळ भिजले असतील तरी सुद्धा कातडीचे आजार होतात. त्यामुळे त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा पावसाळ्यामध्ये काय होतात की शेळ्या मेंढ्या चरायला गेल्यानंतर काही ठिकाणी दलदल असते, चिखल असतो, त्या चिखलामध्ये त्या शेळ्या मेंढ्या फिरतात, त्यामुळं खूर नरम होतात आणि खूर नरम झाले तर त्याला फुटरॉट सारखे आजार होतात, नक्या कुजतात, नक्यामध्ये इन्फेक्शन होतं आणि मग त्याचे पाय लंगडायला लागतात. त्यामुळे पायांना खुरांना सूज येते. त्यामुळे त्याची देखील काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा लंगडणाऱ्या खूर कुजलेल्या किंवा खुरांना इजा झालेल्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांना मुरचूच्या पाण्यानं ते खूर धुणं याची जर काळजी घेणं आवश्यक आहे. किंवा रोज ज्यावेळी शेळ्या मेंढ्या चरून बाहेरून येतात त्यावेळी आपल्या गोट्याच्या बाहेर जर निवाऱ्याच्या बाहेर चुन्याची फक्की जर फवारून ठेवली त्यातून जर शेळ्या मेंढ्या चालत आल्या तर खूप वेळा आपण त्याच्यावर देखील नियंत्रण शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीमध्ये ठेवू शकतो आणि म्हणून ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या निवाऱ्यामध्ये सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट पावसाचं पाणी अंगावर पडू नये. यामुळे पाऊस जर त्यावेळी सुरू होतो त्यावेळी प्लास्टिकचा कागद किंवा मगाशी ताडपत्री अशा पद्धतीनं काठीला गुंडाळून ठेवायची की पाऊस सुरू झाला आणि शेळ्या मेंढ्या जर गोठ्यात असतील तर त्यावेळेला आपण त्या काठीच्या द्वारे खाली करून आपण डायरेक्ट पाऊस गोठ्यात येणार नाही याची आपण खबरदारी देखील घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीमध्ये आंत्रविषार, पीपीआर, पातळ हागवण, कातडीचे आजार होऊ नये म्हणून आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि निमोनिया होऊ नये यासाठी त्यांचा निवारा नियमित स्वच्छ ठेवणं, वातावरण उबदार राहील याची काळजी घेणं, अशी जर आपण काळजी घेतली तर निश्चितपणे आपल्याला शेळ्या मेंढ्यांच्यासाठी सुद्धा आपला पावसाळा आपण सुखकर करू शकतो. धन्यवाद सर. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊ की काही शेतकरी कोंबड्या पण पाळतात, त्यामुळे कुक्कुटपालनामध्ये पावसाळ्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे? फार चांगला प्रश्न आहे कारण आपण कुक्कुटपालनाच्या बाबतीमध्ये देखील आता येणाऱ्या काळामध्ये काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कोंबड्या आणि कोंबड्यांची अंडी ही खेडोपाड्यातील पशुपालकांच्यासाठी एक फार मोठा प्रोटीनचा सोर्स आहे आणि इझी अवेलेबल होणारं हे मटेरियल आहे आणि म्हणून कोंबड्यांची काळजी देखील घेणं अत्यंत आवश्यक आहे. कोंबड्यांचे जे शेड आहेत त्या शेडमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही ठिकाणची गळती असता कामा नये. त्याचबरोबर ज्यावेळी आपण कोंबड्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सांभाळू शकतो त्यावेळेला थेट पाणी त्यांचं जे विष्ठा खाली पडलेली असते त्याच्यावर कुठं पडलेली असता कामा नये आणि तीच ही काळजी देखील आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे.
त्या ठिकाणी बुरशी येणं त्याचा त्रास कोंबड्यांना होऊ शकतो. प्रकाश व्यवस्था कोंबड्यांच्या शेडमध्ये अत्यंत व्यवस्थित असली पाहिजे. कोंबड्यांची जी आता पळसातील कुक्कुटपालन ज्यावेळी करतो आपण त्यावेळी कोंबड्यांची जी डालगी आहेत 10, 15, 20 कोंबड्या आपण त्या डालग्यामध्ये सांभाळून जे पशुपालक कोंबड्या घरी ठेवतात त्या डालग्याची स्वच्छता करणं, त्या डालग्याला आतून प्रत्येक वेळेला 15 दिवसातून एकदा पांढरा चुन्याचा हात देणं आणि त्याची काळजी आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे. कोंबड्यांच्यासाठी किंवा सगळ्याच पशुधनासाठी आपण जे वैरण असते किंवा पशुखाद्य असतं ते भिजता कामा नये याची देखील काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कोंबड्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा उन्हाळ्यामध्ये त्यांना जंताचं औषध देणं आणि त्याचबरोबर लसीकरण, मानमोडी रोगाची जी लस आहे ती लस देऊन घेणं, देवीची लस टोचणं अत्यंत आवश्यक आहे. आणि कुक्कुटपालनाच्या बाबतीमध्ये जे आपण गादी पद्धतीने ज्या वेळेला कोंबड्या सांभाळतो त्यावेळेला त्याच्या जो आपण खाली भाताचं तूस किंवा पसरलेला असतो त्याच्यावर पाणी पडता कामा नये ही देखील काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून कोंबड्यांच्या बाबतीमध्ये त्यांची डालगी किंवा त्यांचं खोराडे याची काळजी घेणं, त्यांना चोण्याचा वॉश देणं किंवा त्याचबरोबर त्याचं उन्हाळ्यामध्ये जंतनाशक पाजून घेणं, कुक्कुटपालनासाठी त्यासाठी हे तुमचा देवी आणि मानमोडी देवी लस टोचून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि पावसाळ्यामध्ये कोंबड्या ज्या ठिकाणी आपण ठेवतो डालगी म्हणा किंवा त्यासाठी एखादं घर बांधलेलं असेल किंवा शेडमध्ये बेडूक किंवा इतर तत्सम प्राणी येऊ नयेत आणि त्यांच्या पाठोपाठ साप वगैरे येऊ नये यासाठी आपण कोंबड्यांचे जे घरं आहेत त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने कोंबड्यांची काळजी घेतली तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यापासून चांगलं उत्पन्न देखील मिळू शकतं आणि त्याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये त्यांची विष्ठा, त्यांच्या अंगावर थेट पाणी न येणं आणि ते गादी वाफ्यामध्ये पाणी न पडणं याची काळजी घेणं आणि पावसाळ्यामधले दमट वातावरणामध्ये त्यांचं शेड उबदार राहील यासाठी आपण काळजी घेणं आवश्यक आहे. अनेक वेळा दिनेशजी आपण काय करतो, कोंबड्यांची पिल्ले आणतो, विद्युत पुरवठा काही वेळा खंडित होण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये काही वेळा झाडं उन्मळून पडतात, मोठा पाऊस येतो, वादळ येतं, त्यामुळे लाईटचे प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. अशा वेळेला त्याच्या ब्रुडिंगसाठी आपल्याला लाईटच्या ब्रुडिंग बरोबर दुसरी सोय करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मग गॅस शेगडी वापरणं किंवा गॅस हीटर वापरणं आणि त्या माध्यमातून ब्रुडिंगच्या वेळेला आपण त्याची काळजी घेतली तर पिलं सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं पावसाळ्यात देखील वाढवू शकतो आणि आपण त्या पद्धतीनं त्याची काळजी घेऊ शकतो. आता आपण सेशन चालू असताना आपली मांजरीन आपल्या समोर आलेली आहे, तर ते मांजरीन आपण जाता जाता आपण कुत्री, श्वान आणि मांजर याची देखील पावसाळ्यामध्ये काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. या मंडळी सुद्धा आपण माणसामध्ये आपण ज्या पद्धतीने आपली काळजी घेतो त्यासाठी श्वान आणि मांजर याची देखील काळजी आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो आणि ते घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्या पद्धतीने ते मोठ्या प्रमाणात ते भिजता कामा नयेत. ते जर भिजले तर त्यांना निमोनिया होऊ शकतो. ज्या पद्धतीने आपल्याला ताप येतो त्या पद्धतीने त्यांना ताप देखील येण्याची शक्यता असते. आणि म्हणून पावसाळ्यापूर्वी नियमित त्यांना जंतनाशक देणं आणि डिस्टेंपरची लस टोचून घेणं ही देखील अत्यंत महत्वाची आहे. आणि अशा त्या डिस्टेंपरची लस टोचून घेणं, त्याचबरोबर त्यांना जादा भिजू न देणं, त्यांच्यासाठी असणारं जे बेडिंग आहे ते बेडिंग जर भिजलेलं असेल, त्याच्यावर पाणी पडलं असेल तर त्या ठिकाणी बसल्यामुळं तिथल्या दमट वातावरणामुळे त्यांना देखील निमोनिया होण्याची शक्यता असते. आणि म्हणून अशा वेळेला त्यांना घरामध्ये सुरक्षित आपण ठेवलं पाहिजे. पावसाळ्यामध्ये त्यांना बाहेर घेऊन जात असताना चांगल्या रस्त्यानं नेणं, चिखलामध्ये न चालवणं, चिखलामध्ये न घेऊन जाणं ही देखील काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. चिखलामध्ये त्यांचे जर पाय गेले तर त्या ठिकाणी नख्यामध्ये सुद्धा चिखल जर अडकला आणि तो जर चिखल त्या ठिकाणी फार दिवस राहिला तर त्या ठिकाणी जंतूंची वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आणि म्हणून या सगळ्या प्राण्यांच्या बरोबर आपल्याला श्वान आणि मांजर यांची देखील काळजी जर आपण घेतली तर निश्चितपणे ह्या पावसाळ्यामध्ये आपल्याला आपले जे पशुधन आहे ते पशुधन चांगल्या पद्धतीनं हा पावसाळा त्यांना सुखकर करू शकतो.
आणि त्यांच्यापासून बचाव करू शकतो आणि त्यांच्यामध्ये असणारी जी उत्पादन क्षमता आहे त्याचा उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर करून आपण मोठी जनावरं दूध उत्पादनासाठी चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. बैलांची आपण काळजी घेतली तर त्यांच्याकडे शेतीची जी कामं आहेत, पावसाळ्यामध्ये आपल्याला पुष्कळ वेळेला कोळपणी करावी लागते, वैरण शेतातून घरी आणावी लागते, त्यामुळे त्यांची शक्ती आपण रिस्टोर करू शकतो, त्यांच्या पूर्ण कार्यक्षमतेचा आपण वापर करून घेऊ शकतो. शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा जर व्यवस्थित काळजी घेतली तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती आपण जर वाढवली तर मिळणारी करडं कोकरं सुद्धा चांगल्या पद्धतीचे आपल्याला मिळू शकतात. त्यांचं चांगलं वजन वाढू शकतं, बाजारामध्ये त्याची सुद्धा आपल्याला चांगली किंमत मिळू शकते. पावसाळ्यामध्ये श्रावणामध्ये जरी लोक अंडी आणि कोंबड्या खात नसतील तरी देखील त्याची व्यवस्थित काळजी घेतली तरी सुद्धा त्याच्यापासून मिळणारे अंडी आणि मटण या माध्यमातून आपण आपल्या कुटुंबाचं प्रतिकारशक्ती चांगली वाढवून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांची देखील काळजी आपण व्यवस्थित घेतली तर त्याच्यापासून देखील आपल्याला फायदा होतो आणि आपल्या घरामध्ये असणारे आपले श्वान आणि मांजर जे आहे त्याची जर काळजी घेतली तर आपल्या त्यांच्याबरोबरचा आपला जाणारा वेळ आणि आपण त्यांच्यापासून मिळणारा जो आनंद आहे तो देखील आनंद आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतो. आणि एकूणच या सर्वांचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर त्या माध्यमातून अनेक जे प्राणीजन्य आजार आहेत त्या आजारापासून आपण आपलं कुटुंब, आपली फॅमिली, आपला समाज किंवा आपलं सगळं घरातील वातावरण सुद्धा आपण त्या रोगापासून, प्राणीजन्य आजारापासून दूर ठेवू शकतो आणि आपण एक सुखकर सगळं जीवन व्यतीत करू शकतो. आणि म्हणून हा पावसाळा किंवा येता 2-3 महिन्यामध्ये या पद्धतीनं आपण काळजी घेत गेलो तर निश्चितपणे आपण आपला सर्व काळ हा येणारे 100 दिवस आपण सुखकर जातील आणि आपण आपला फायदा करून घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर प्राण्यांना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं अशा वातावरण दिल्यामुळं त्यांचं सुद्धा हा पावसाळा सुखकर जाईल आणि सर्वांनाच आनंदी वातावरणामध्ये आपल्याला ठेवता येईल असं मला स्पष्टपणे म्हणता येईल. धन्यवाद सर. आज चांगली माहिती दिली. गाय, म्हैस, शेळ्या, कुक्कुटपालन, कुत्रे, मांजरी, बैल या सगळ्यांची काळजी आपण पावसाळ्यात कशी घ्यायची याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती आज दिली. या माहितीचा उपयोग आपल्या शेतकऱ्यांना खूप चांगला होईल, आपल्या जनावरांना या माहितीचा उपयोग होईल. कारण जर शेतकऱ्यांनी चांगली काळजी घेतली तर ते जनावर आनंदी राहतील, सुखी राहतील आणि त्याच्यापासून आपल्याला मिळणारं उत्पादन जे आहे ते जास्तीत जास्त मिळेल. धन्यवाद. आता आपण इथं थांबूया. इस तरह इंटरव्ह्यू ओव्हर. Yes, sir. Thank you, sir. Thank you so much. थँक्यू घोरपडे सर. छान झालं. थँक्यू.